नमस्कार, मी राजश्री राठोड. मला सॅनिटरी पॅडबद्दल काहीतरी सांगायचं आहे. असंच एकदा मी जेव्हा मेडिकलमध्ये गेली होती, तेव्हा मला स्मिताताई भेटल्या, स्मिता कवणेकर ताई. आणि मी तेव्हा विस्पर पॅड विकत घेत होती. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की "मी तुला एक पॅड देते, तो फक्त वापरून बघ." तर मी म्हटलं, "ठीक आहे, मी वापरून बघते." आणि खरोखर असा अनुभव मला पिरियड्स आल्यापासून आत्तापर्यंतचा पहिला अनुभव आहे, जो मला खरोखर तुमच्या बरोबर शेअर करावासा वाटतो. कारण जेव्हा मी सॅनिटरी पॅड यूज करत होती पहिल्यापासून आत्तापर्यंत, तेव्हा एवढे वाईट अनुभव येत होते. एकतर बाहेर गेलं, चालताना, झोपताना किंवा काहीही, तर ते पॅड्स ना मोडायचे, अगदी फोल्ड व्हायचे आणि त्यामुळे कधी डाग लागायचे. त्या पॅडवरती जे प्लास्टिक आवरण आहे, त्या आवरणामुळे इचिंग व्हायची. आणि इवन हेच नाही, ते पॅड कधीही अगदी 1-1.5-2 तासानंतर ते अगदीच फोल्ड होऊन जायचे, ज्यामुळे ना आपण अनकम्फर्टेबल फील करतो, की नक्की हा पॅड आता खाली पडणार आहे, त्याचा स्टिक निघून गेलेला आहे. आता त्या टायमाला तो वेळच अशी असते, की आपण अगदी 24 तास याच गोष्टी जसं या कोणासमोर तरी आपला काहीतरी अपमान होऊ नये का असं आपल्याला जेव्हा फील होत असतं, की काही डाग लागेल किंवा तो पॅड खाली पडू शकतो, अशा पद्धतीची भीती असते. इचिंग होत असते. 24 तास असं वाटतं, की एका जागेवर झोपून राहावं, कुठे जाऊ नये, शांतपणे पडून राहावं. या सगळ्या वाईट अनुभवापासून त्या एका दिवसाच्या ज्या पॅडने मला जो अनुभव आला, त्याच्यानंतर असं वाटलं, की खरोखर इतके दिवस आपण पॅडच्या नावावरती फक्त प्लॅस्टिक लावत होतो. कारण जेव्हा मी माय प्रॉमिस वापरलं, त्या दिवशीचा जो अनुभव मला वाटलंच नाही, की मला पिरियड्स आलेले आहेत करून. सगळ्यात पहिलं तो पॅड माझा अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत छान, मला पण ओव्हरफ्लो होतो, पण त्याच्यात काहीही जाणवलं नाही. दुसरं इचिंग नव्हती. पॅड एवढे हलके होते, की ते लावण्याचा असं काही अनुभवच आला नाही, की हां, काही पॅड वगैरे मी घेतलेला आहे. अगदीच दुसऱ्या दिवसापर्यंत तो पॅड फोल्डही झाला नाही, जसाच्या तसा. आणि असं नाही की तो दगडासारखा कडक आहे. अगदी सॉफ्ट आहे, अगदी कापसासारखा आणि अगदीच तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल एवढा छान आहे तो पॅड. मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेण्यासाठी का होईना, जेव्हा आपण आपल्यावरती एवढा मेकअपचा खर्च करू शकतो, कपड्यांचा खर्च करू शकतो, तर आपल्या सेफ्टीसाठी आपण माय प्रॉमिससारखे पॅड्स वापरून स्वतःची काळजीसुद्धा घेऊ शकतो. आणि आपण स्वतःचीच नाही, आपल्या बहिणीची, आपल्या मुलीची, आपल्या आईची, सगळ्यांची काळजी आपण घेऊ शकतो फक्त हा पॅड वापरल्यामुळे. कारण तुम्हालाही माहिती आहे, की आपल्याला जे मंथली जे पिरियड्स येतात, त्याच्यातून आपल्याला कॅन्सरसारखे रोगही होतात. कारण आपली सेफ्टी नसते, कधी-कधी क्लीनलीनेस नसतं. त्यामुळे कसं होतं, आपल्याला ना कोणतेही रोग वजायनामध्ये होऊ शकतात. नॉर्मली आपल्याला खाज येते, तिकडची जागा डार्क होते. तर जेव्हा मी हा पॅड वापरला, त्याच्यानंतर एका दिवसातच जो पहिला एक्सपिरियन्स होता, तो माझ्यासाठी एवढा चांगला होता. त्याच्यानंतर मी हे पॅड्स वापरले. पुढचे 3 दिवस वापरले हे पॅड आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं, की खरोखर किती इझी होऊ शकतं लाईफ, जर आपण ह्या पॅडबरोबर पुढे चालत गेलो तर. कारण मला असं वाटतं, आपल्या मुली आता ज्यांच्या मुली आत्ताच पिरियड्स सुरू झालेत, त्यांच्यासाठी पहिलं पाऊलच आहे, की आत्तापासूनच त्यांची काळजी घ्या. कारण मला असं वाटतं डिलिव्हरीपासून, पहिल्या पिरियड्सपासून किंवा अगदी शेवटच्या पिरियडपर्यंत आपल्याला माय प्रॉमिसबरोबर चालायला पाहिजे. हां, थोडा उशीर झाला माय प्रॉमिस यायला, पण असं वाटतं वेळ गेलेली नाही आहे, अजूनही आपण माय प्रॉमिस वापरून स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि हेल्दी राहू शकतो. बस, नमस्कार, एवढंच बोलायचं होतं. आणि काळजी घ्या स्वतःची. मीही घेईन माझ्या मुलीची काळजी माय प्रॉमिसबरोबर. थँक्यू सो मच.